शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्य शासनाने जिल्हा परिषदच्या क व ड वर्ग कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे सुधारित धोरण निश्चित केले आहे। या बदल्यांमधून शिक्षण संवर्ग वगळण्यात आला आहे। त्यानुसार 2024 मध्ये सर्वसाधारण बदल्या शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे। 6 एप्रिल पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 4 मे रोजी अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सोमवारी काढले आहे। पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे। सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 3 प्रमुख ओढे व नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे। टप्प्याटप्प्याने मशीनची संख्या वाढवून साफसफाईच्या कामाला गती देण्यात आली। पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले साफसफाईचे कामे पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली। पावसाळ्यापूर्वी नाले सफाईच्या कामांसाठी महापालिकेने नियोजन करून कामाला सुरुवात केली आहे। भुतकरवाडी पंपिंग स्टेशन सीना नदी पर्यंत या सावेडी उपनगरातील 2 प्रमुख नाल्यांची व सारसनगर परिसरातील भिंगाव नाल्याची साफसफाई सुरू करण्यात आली आहे। सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसरातील साईनगर येथे तरुणास मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली। विशाल बाळू शिंदे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्याने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश संजय पवार, संतोष भानुदास शिंदे, गणेश बापू धुत्रे, गौरव भानुदास शिंदे, विशाल गायकवाड यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आगामी जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तयारीला वेग आला असून यावेळीची जनगणना पूर्णपणे कागदरहित व डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे। त्यामुळे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाद्वारे तांत्रिक बाबी सखोल समजून घेऊन जनगणनेचे कार्य अचूक व वेळेत पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले आहे। दारू पिला नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत एकाच मारहाण केल्याची घटना नगर मनमाड रोडवरील डी-मार्ट समोरील पटांगणात शनिवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली। शुभम भाऊसाहेब थोरात असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओमकार गज्जू सोनूभाई अशा दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।